नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती पक्ककोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून सध्या कार्यरत आहे. सध्या होऊ घातलेल्या या कोरोनाच्या परिस्थितीत आपण पाहतो की आपल्याला बहुपर्यायी प्रश्नांच्या संदर्भात विचार करावा लागतोय, कारण आपण घराबाहेर पडू शकत नाही. परिस्थिती अतिशय नाजूक आहे आणि या दृष्टिकोनातनं राजकीय समाजशास्त्र, पॉलिटिकल सोशॉलॉजी, काही ठिकाणी आधुनिक राजकीय विश्लेषण, मॉडर्न पॉलिटिकल सायन्स नावाने हा पेपर ओळखला जातो. यातील प्रभाव या संकल्पनेच्या संदर्भात आपण बहुपर्यायी प्रश्न यापूर्वी बघितलेले आहेत. आज आपण अधिमान्यता, लिजिटिमसी या संदर्भात जी काही प्रश्न आहेत, बहुपर्यायी प्रश्न, याचा विचार करणार आहोत. तर आपण पहिला प्रश्न आज अधिमान्यतेच्या संदर्भातला घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 बघा या ठिकाणी की टिंबटिंब याचा अर्थ जनतेच्या सत्तेला आणि त्याच्या निर्णयाला असलेली संमती किंवा मान्यता होय. लक्षात घ्या की कशाचा अर्थ जनतेच्या सत्तेला किंवा त्याच्या निर्णयाला असलेली संमती, म्हणजे इथे सत्तेला किंवा निर्णयाला आहे ना संमती. पहिला पर्याय अधिमान्यता, दुसरा आहे अधिकार, तिसरा आहे प्रभाव आणि चौथा आहे सत्ता. मित्रांनो, इथे लक्षात घ्या, मान्यता किंवा संमती जेव्हा जनतेची संमती अधिकाराला किंवा सत्तेला प्राप्त होते, त्यांच्या निर्णय प्रक्रियेला प्राप्त होते, त्याला आपण काय म्हणतो? अधिमान्यता. म्हणून जेव्हा इथे जनतेची सत्तेला, इथे ची करा, जनतेची सत्तेला आणि त्याच्या निर्णयाला असलेली संमती किंवा मान्यता म्हणजेच अधिमान्यता होय. म्हणून इथे पर्याय काय येणार? ए. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 बघा, खालील कोणत्या प्रक्रियेमुळे शासन आणि शासित, शासन आणि शासित म्हणजे सरकार आणि जनता, परस्परात संमती, आज्ञाधारकता, पावित्र्य आणि काही गोष्टी पार पडण्यासाठी मंजुरी देऊ शकतात? मित्रांनो, इथे लक्षात घ्या, कोणत्या प्रक्रियेमुळे, इन विच प्रोसेस. आता इथे बघा, सरकार आहे आणि जनता आहे, परस्परांना एकमेकांना संमती देतं, म्हणजे जनतेच्या कार्याला शासनाची संमती किंवा शासनाच्या कार्याला जनतेकडनं संमती मिळते. मग आज्ञाधारकता म्हणजे सरकारने एखादा निर्णय घेतला तर जनता अगदी कर्तव्यनिष्ठेने त्या आदेशाचं पालन करते. आणि या ठिकाणी पावित्र्य अशा काही गोष्टी जर पार पाडण्यासाठी मंजुरी देऊ शकतात. यामध्ये सत्ता, अधिकार, प्रभाव, अधिमान्यता. कोणता पर्याय येणार आहे? एकदम बरोबर आहे, डी हा पर्याय, अधिमान्यता. कारण जिथे अधिमान्यता असते तिथे ह्या गोष्टी पार पाडल्या जातात, कारण एकमेकांची संमती असते, आज्ञाधारकता असते, पावित्र्यता असते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे पाहायला मिळतात? अधिमान्यतेत. ओके. कारण अधिमान्यता म्हणजे स्वेच्छेने स्वीकारलेली ती सगळी गोष्टी असते, कारण आपली संमती सरकारला असते आणि म्हणून सरकारच्या प्रत्येक गोष्टीला जनतेची संमती असते. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 बघा, 1959 मध्ये प्रथमतः म्हणजे फर्स्टली, इथे लक्षात घ्या, पहिल्यांदा अमेरिकन पॉलिटिकल सायन्स रिव्ह्यू या मासिकामध्ये टिंबटिंब ही संकल्पना मांडण्यात आली. म्हणजे 1959 मध्ये पहिल्यांदा अमेरिकन पॉलिटिकल सायन्स रिव्ह्यू या पुस्तकामध्ये, मासिकामध्ये कोणती संकल्पना मांडण्यात आली? पर्याय बघा, सत्ता, अधिमान्यता, अधिकार आणि प्रभाव. बरोबर आहे. अधिमान्यतेचं आपण बघतोय म्हणून अधिमान्यता तसं नाहीये. अधिमान्यता ही संकल्पना 1959 मध्ये कोणत्या मासिकात मांडली आहे? अमेरिकन पॉलिटिकल सायन्स रिव्ह्यू या मासिकामध्ये मांडलेली आहे आणि ही फर्स्टली मांडण्यात आलेली आहे. ती कोणी मांडली या पुढच्या प्रश्नात आपण बघणार आहोत. त्यामुळे इथेच न बघता आपण बघणार आहोत. कधी कधी प्रश्न असाही विचारला जातो की केव्हा मांडण्यात आली, तर त्याचाही विचार आपण पुन्हा एकदा सेपरेटली करूया. तर मित्रांनो, इथे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय येणार? मग बी. ओके, म्हणजे अधिमान्यता. यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, अधिमान्यता ही संकल्पना सर्वप्रथम केव्हा मांडण्यात आली? म्हणजे इथे तुम्हाला ती कन्सेप्ट केव्हा मांडण्यात आली पहिल्यांदाच आपण बघितलंय. तर इथे 1958, 1959, 1960, 1961 कोणतं उत्तर येणार आहे? बरोबर आहे, 1959 मध्ये. कारण आत्ताच पाहिलं की आपण त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये ही संकल्पना मासिकात पहिल्यांदा मांडण्यात आली 1959 मध्ये. आता यानंतरचा प्रश्न बघा, अधिमान्यता ही संकल्पना आहे ना, अधिमान्यतेची ही संकल्पना टिंबटिंब यांनी अमेरिकन पॉलिटिकल सायन्स रिव्ह्यू या मासिकात सर्वप्रथम मांडलेली होती. म्हणजे इथे लक्षात घ्या की सर्वप्रथम कुणी मांडलेली होती, त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला विचारलं. त्यामध्ये पर्याय बघा, सेमॉर मार्टिन, डेव्हिड ईस्टन, लिपसेट आणि रॉबर्ट हॅल. मित्रांनो, इथे ही संकल्पना कुणी मांडलेली आहे असा हा आपल्यास असलेला प्रश्न आहे. तर इथे लक्षात घ्या की सेमॉर मार्टिन यांनी मांडलेली ही संकल्पना आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की सर्वात प्रथम सेमॉर मार्टिन यांनी अधिमान्यता ही संकल्पना
अमेरिकन पॉलिटिकल सायन्स रिव्ह्यू या मासिकामध्ये मांडलेली आहे. केव्हा मांडलेली आहे? 1959 मध्ये. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 बघा. टिंबटिंब या ग्रंथात अधिमान्यतेच्या संकल्पनेचे विवेचन आहे ना, सविस्तर विवेचन. म्हणजे इथे बघा फक्त मांडण्यात आली म्हणून 59 मध्ये आपण बघितलं, पण कोणत्या ग्रंथामध्ये अधिमान्यतेच्या संकल्पनेचं सविस्तर विवेचन करण्यात आलेलं आहे, म्हणजे डिटेल एक्सप्लेनेशन कोणत्या बुकमध्ये करण्यात आलंय असा प्रश्न आहे. मासिकात नाही. पहिल्यांदा कोणता शब्द कुठे वापरला शब्द असा नाही. कोणत्या ग्रंथामध्ये अधिमान्यतेच्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये सविस्तर असं विवेचन आलेलं आहे. पुस्तकांची नावं बघा. पॉलिटिकल बिहेवियर, पॉलिटिकल पार्टिसिपेशन, पॉलिटिकल मॅन अँड पॉलिटिकल कल्चर. मित्रांनो, इथे तुमचं उत्तर बरोबर आहे. पॉलिटिकल मॅन या ग्रंथामध्ये आहे ना, राजकीय माणूस असं आपण मराठीमध्ये म्हणणार, पण पॉलिटिकल मॅन हेच पुस्तक मुळात तसं आहे. मित्रांनो, पॉलिटिकल मॅन या ग्रंथामध्ये हे विवेचन आल्यामुळे उत्तर काय येणार? सी. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 7 बघा. खालील कोणत्या कारणांसाठी अधिमान्यतेची आवश्यकता राजकीय समाजशास्त्रात सांगितली जाते? आज आपण बघतो की पॉलिटिकल सोशॉलॉजीमध्ये अधिमान्यतेची संकल्पना आपण अभ्यासतोय, पण ही अधिमान्यतेची संकल्पनेची आवश्यकता काय आहे, त्याच्या मागची कारणं कोणती आहेत, अधिमान्यता का आवश्यक आहे, त्याची वेगवेगळी कारणं तुम्हाला इथे जाणून घ्यायची आहेत. आता आपण इथे खाली जी कारणं दिली आहेत त्यापैकी कोणतं कारण आहे की ज्याच्यामुळे अधिमान्यतेची आवश्यकता राजकीय समाजशास्त्रामध्ये सांगितली जाते? मित्रांनो, पर्याय वाचा. एक, राजकीय स्थैर्य. जेव्हा गव्हर्नमेंटला स्टॅबिलिटी पाहिजे तर लोकांची संमती लागते, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. लोकांची संमती कारण असणंच आवश्यक आहे, कारण संमतीशिवाय सरकार काम करू शकत नाही किंवा सरकार स्थिर राहू शकत नाही, म्हणून ही सुद्धा बरोबर आहे. कर्तव्य भावनेतून नियमांचं पालन. जेव्हा सरकार एखादी गोष्ट करत असेल किंवा सरकारला काही कामं करायची असेल तर कर्तव्य भावनेतनं केली पाहिजे. केवळ माझी ड्युटी आहे म्हणून नाही. इथे आपली ड्युटीज असली पाहिजे, म्हणजे निष्ठा असली पाहिजे, कर्तव्य असलं पाहिजे. म्हणून कर्तव्य भावनेतून जेव्हा नियमांचं पालन जनता पण करेल, सरकार पण करेल, म्हणजे शासक आणि शासित यांच्याकडून केलं जातं, तेव्हा तिथे आपण पाहतो की अधिमान्यतेची आवश्यकता असते. कारण कर्तव्य भावनेतून नियमांचं पालन जर करायचं असेल तर अधिमान्यता आवश्यक आहे. आणि शेवटी पर्याय आहे वरील सर्व. बरोबर आहे, इथे वरील सर्व येणार. कारण जेव्हा अधिमान्यतेची आवश्यकता कोणकोणत्या कारणासाठी असते? राजकीय स्थैर्यासाठी आहे, लोकांच्या संमतीसाठी आहे आणि कर्तव्य भावनेतून नियमांचं जर पालन करायचं असेल तर अधिमान्यतेची आवश्यकता असते. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर काय येणार आहे? डी, वरील सर्व. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. अधिमान्यता या शब्दाला इंग्रजीत टिंबटिंब असे म्हणतात. आता इंग्रजीमध्ये या शब्दाला काय म्हणतात असा प्रश्न आहे. आता लिगॅलिटी, लेजिटिमसी, लेजिस्लेशन आणि लीडर काय म्हणतात? ओके, लेजिटिमसी, म्हणून पर्याय उत्तर आहे बी. नंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. लेजिटिमसी या शब्दाची निर्मिती कोणत्या भाषेतील शब्दापासून झालेली आहे? पर्याय वाचा. ग्रीक, लॅटिन, फ्रेंच आणि इंग्रजी. कोणत्या भाषेपासून झालेली आहे? एकदम बरोबर आहे, लॅटिन भाषेपासून हा शब्द आलेला आहे, ग्रीक नाही. म्हणून लेजिटिमसी या शब्दाची निर्मिती लॅटिन भाषेतील शब्दापासून झालेली आहे. ओके. यानंतरचा म्हणून पर्यायी उत्तर काय येणार आहे? 9चा बी. ओके, लॅटिन. यानंतरचा प्रश्न क्रमांक 10 आजच्या भागातला. अधिमान्यतेची खालील व्याख्या कोणाची आहे ते तुम्हाला ओळखायचंय किंवा सांगायचंय. मित्रांनो, व्याख्या आहे शासनाची संरचना म्हणजे स्ट्रक्चर, कार्यपद्धती म्हणजे फंक्शनिंग आणि विविध पदे म्हणजे पोस्ट, त्यांचे जे त्या ठिकाणी असलेली पदं आहेत म्हणजे पोझिशन जी असेल ती ही योग्य आणि अधिकृत आहेत, त्यामुळे त्याचा आपण स्वीकार कराव्यास हवा. म्हणजे शासनाची जी संरचना आहे, स्ट्रक्चर असेल, त्यांची फंक्शनिंग प्रोसेस आहे किंवा त्यांची पोझिशन असेल ही योग्य आणि अधिकृत आहे, त्यामुळे त्याचा आपण स्वीकार करायला हवा. अशी भावना लोकांमध्ये विकसित होणे याचाच अर्थ अधिमान्यता होय. ही व्याख्या खालील कोणाची आहे? प्रश्न पर्याय बघा. डेव्हिड ईस्टन, लिपसेट, रॉबर्ट ढाल आणि बुंगवलसेल्झनिक. तर मित्रांनो, ही व्याख्या कोणी केली आहे माहिती आहे? रॉबर्ट ढाल यांची ही व्याख्या आहे. रॉबर्ट ढालने कधी पण इथे लक्षात घ्या संरचना आणि कार्यपद्धती व्यवस्थेच्या याच्यावर भर दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की शासनाची संरचना असेल, कार्यपद्धती असेल, विविध पदे असतील, ही जर योग्य आणि अधिकृत आहे आणि त्यामुळे आपण तिचा स्वीकार करायला पाहिजे, ही लोकांनी मान्य केलं असेल, लोकांची संमती आहे, म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो ही अधिमान्यता आहे. अशी व्याख्या रॉबर्ट ढाल यांनी रचना आणि कार्याचा विचार करून केलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर काय येणार आहे? सी. व्याख्या कोणाची आहे? रॉबर्ट
ढाल यांची. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या या भागामध्ये अधिमान्यतेच्या संदर्भामध्ये अधिमान्यता हा शब्द कुठनं आला, त्याची आवश्यकता काय आहे, अधिमान्यता ही मूळ संकल्पना म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय आहे आणि या संदर्भात काही व्याख्यांचा विचार या भागात केलेला आहे. निश्चितच आपणास अधिमान्यतेची संकल्पना समजण्यास या प्रश्नातनं म्हणजे मदत होणार आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही आपण माझं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर ते आधी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन्स प्रथमतः आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. ओके, थँक्यू. थांबूया. ओके.